बाय. चल नेहा, मी निघते. बाय. हो बाय. नेहा, इतर वेळी तुला खूप घाई असते ना घरी जायची. परी वाट पाहत असेल, मला जेवण बनवायचंय, भाजी घ्यायची आहे, ब्ला ब्ला ब्ला. मग आज तू कोणासाठी थांबलीयस? अगं मला थोडंसं काम आहे. म्हणजे काय आत्ताच केलं ना तर सकाळी उगाच टेन्शन नको म्हणून मी ते संपवते आणि मग निघते. चल झुटी. तू यश सरांसाठी थांबलीयस हो ना? मला सगळं माहितीये. यश सर तुझ्या प्रेमात आहे. आणि तू काय करतेस? तू माझा विश्वासघात केला, माझं त्यांच्यावर प्रेम नाहीये वगैरे वगैरे करत बसलीयस. अगं शिफाली गप्प बस ना. काय बोलतेस तू? आणि कुठे आहे त्याचं भान तर ठेव. कोणी ऐकलं तर? मग तू मला खरं खरं सांग ना, तू इतका वेळ कोणासाठी थांबलीयस? मी सांगितलं ना तुला, खरंच माझं काम. तुला ना अजिबात खोटं बोलता येत नाही. हो मी यश सरांसाठी थांबले. पण तू समजते ना तसं काही नाहीये. ऍक्च्युली काल मी पॅलेसवर गेले होते सरांची तब्येत बघायला. पण भाडं म्हणून आम्ही खूप साधी माणसं आहोत सर. ते जगायसाठी रोज जगडावं लागतं सर. आणि ते तुम्हाला नाही कळणार. हे 100 रुपये आहेत सर. या 100 रुपयात एक दिवस काढू शकाल? असं भलतं चलतं चॅलेंज देऊन आले मी त्यांना की 100 रुपयात दिवस काढून दाखवा. आणि ते पण इतके हट्टी आहेत ना की त्यांनी ते चॅलेंज एक्सेप्ट केलं. आय एम शुअर आज ते गाडी न घेता आले, ते लिफ्ट घेऊन आले असतील आणि तो वडापाव पण त्यांनी त्यांच्यासाठीच आणला असेल. मला असं नव्हतं करायला हवं यार. त्यांना असं जगायची सवय नाहीये. म्हणून आता मी त्यांना भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही हा पोरकटपणा बंद करा. माते तुम्ही धन्य आहात. माते तुम्ही धन्य आहात. म्हणजे स्वतःच जखम करायची आणि स्वतःच मलम लावायचं. खूप छान. तुमचं चालू द्या, मी आले. एक मिनिट ऐक. आता तुझे काय बोललीस ना ते प्लीज कोणालाही सांगू नकोस. बाय बाय. काय करू मी? इथे थांबली तर उगाच सगळ्यांना डाऊट येईल. खाली जाऊन वाट बघते. हा बोला आजोबा. जरा यशला फोन दे. अरे कधीपासून फोन करतोय, एवढा का बिझी येतो? नाही बिझी मी आहे. मी इथे कॉन्फरन्स रूम मध्ये जरा काम करत बसलोय आणि तुमचा नातू तिकडे घरी परत कसं यायचं याचं प्लॅनिंग करत बसलेलं असणार. म्हणजे ऐक 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 तुम्ही आता एक मान्य करूनच घ्या की तुमचं वय झालेलं आहे, तुमच्या काही लक्षात राहत नाही. अहो हे काय ठरलं नाही का त्याचं? 100 रुपयात दिवस काढायचा आहे. आता घरी परत यायचंय, कसं येणार? पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार का कोणाची तरी लिफ्ट घेणार? हे सगळं प्लॅनिंग करायला लागणार ना. करेक्ट, अगदी बरोबर आहे. हा मुलगा ना तुला तो एकदा मनावर घेतलं मागे हटत नाही. मग मी तर परमेश्वराला चॅलेंज देणार की बाबा रे माझ्या नातवाला काहीही कमी पडता कामा नाही. तो जे मागेल ते त्याला दे. आराम मिळणार, सगळं मिळणार. थट्टा करू नको माझी, सांगतो मी. थट्टा कशाला करू मी? आणि त्या सुनबाईला सुद्धा सांग काय मला एका टोकाला जाऊन जर माझ्या नातवाला छळलं असतं याद राग मला बजावून ठेव तिला. बरं आता मी काही बोलू का? बोल बोल. धन्यवाद. मला काय वाटतं आता नातू आज घरी येईल तेव्हा थकलेला असणार.
त्याच्यासाठी असा मस्त असा मऊ मऊ गुरगुट्या भात, असं छान वरण, असं जरा कालवून बिलून तयार ठेवा ना. कारण काय ते साधं जरी असलं ना तरी आज त्याला ते गोड लागणार आहे. ओ प्रश्न नाही. येस येस बरोबर. आणि आता माझ्यासाठी छान अशी मस्त एखादी स्पायसी भेळ, हक्का नूडल्स, मंचाव सूप. फोट्याव खाली. बाय. नातवाचंच कौतुक आहे फक्त. मी मागवतो चायनीज भेळ. सुरेश. यश एवढा वेळ ऑफिसमध्ये काय करतोय? तो आत बसून मी जाण्याची वाट पाहत नाहीये ना? हट्टी. परी आणि याच्यात काही फरक नाहीये. रिक्षा, रिक्षा. थांबा थांबा, पनवेलला येणार. हो हो या. अहो दादा, ते पुढे सर चालताय ना, त्यांना सांगा ना, त्यांना पनवेल पर्यंत लिफ्ट मिळेल. ते मला ओळखतात म्हणून सांगितलं. साहेब चला. साहेब बसा लवकर. मॅडम तुम्हाला पनवेल पर्यंत लिफ्ट देत आहेत. लवकर करा, माझी मुलगी वाट बघते, घरी जायचं का. साहेब बसा ना लवकर, मला पण घाई आहे. हॅलो. हो येतो ना, 2-3 तास लागतील मला. किती होतील? जेवढे होतील तेवढे शेअरिंग मध्ये द्या. दादा जरा सावकाश चालवा प्लीज. उगाच गैरसमज नको. किती वाजतोय तो फोन? शांतपणे थांबा आणि बोलून घ्या ना. हो साहेब.
येतो अगं 2-3 तासात येतो मी. 100 जमले, बाकीचे पण होतील. एक मोठं भाडं लागलंय, तर ते मारून येतो ना. अगं ते रडतंय तर मी असाच घरी येऊन काय करणार सांग तुम्हाला, माझा उपयोग काय काही. हो हो 50 रुपये जमा केलेले आहेत, हे भाडं मारलं की सगळं काही व्यवस्थित होईल. सगळे बाकीचे पण प्रॉब्लेम सुटतील. पाणी. साहेब, माझी मुलगी 10 दिवसाची बाळंटीने, तिची सासू डिलिव्हरी झाल्याबरोबर तिला घेऊन आणि तिच्या बाळाला घेऊन घरी गेली आणि 2 दिवसात तिला कामाला लावलं. असं कोण करतं का हो ताई? तुम्ही सांगा असं कुठली बाई वागते का हो? माझ्या मुलीने सगळं केलं पण एका शब्दाने कधी बोलली नाही. ती टाके उसवले ना तेव्हा तिला बापाला फोन केला आणि सांगितलं, पप्पा मला घेऊन चला, नाही तर मी जगत नाही. काय पण चला तरी बाप आहे मुंबईचा. घेऊन आलो घरी. डॉक्टर म्हणाले मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागेल. नाही परवडत, तो सरकारी हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. देव पण परीक्षा बघतो ना. आता तिची हालत अशी आहे की ती बाळालाही पाजू शकत नाही. तो छोटासा जीव दिवसभर रडून रडून झोपून जातो. शेवटी आमच्या आजी आजांचा जीव जातो. डॉक्टरने कसं पावडरचं दूध लिहून दिलंय, मेडिकलमध्ये मिळतं 370 रुपयाला. 50 रुपये देऊन आलोय. हे भाडं मारलं की उर्वर पैसे देईन आणि घेऊन जाईन घरी मी. तोवर बायकोचा धीर धरे ना, कसा जाणार? बाळ रडते म्हणून बाळाची आई पण रडतीये. ठीक आहे काका. काका, हे 500 रुपये ठेवा. नको नको, एवढ्या भाड्यात माझं होईल सगळं. काका ठेवा प्लीज. मी पण एक आई आहे काका. बाळासाठी आईचा जीव किती तुटतो ना ते मला नीट माहितीये काका. प्लीज ठेवा हे पैसे, खरंच. नाही 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 काका, पाया नका पडू. मी पण तुमच्या मुलीसारखीच आहे काका. तुम्ही काळजी करू नका, निघा. काही नाही होणार तुमच्या मुलीला. चल यश, आपण दुसरी ऑटो बघू. चल. यश, काय झालं? चल ना. मी हरलो नेहा, मी हरलो. पैज, तुझा विश्वास, परीची मैत्री, मी सगळं हरलो. केवळ माझ्या हट्टीपणामुळे. किती रुपयांची गरज होती का त्यांना? 370 रुपयांची. आज त्या 370 रुपयांसाठी एक आजोबा वणवण भटकतोय, एक आई तळमळते,
एक लहान मूल रडतंय आणि मी यशवर्धन चौधरी मी माझ्या हट्टीपणामुळे या 100 रुपयांच्या पैजेमुळे आज तेवढी मदत नाही करू शकत. यश, अरे पण आपण त्यांना जमेल तेवढी मदत केली ना. तुला आठवतं नेहा, एकदा तू 50 रुपयांवरून माझ्यावर खूप चिडली होतीस. मीही चिडलो होतो. असे पैसे पण भिजले यश. हो तर मी देतो तुला यार 50 रुपये. उगाच कोणा ते राग माझ्यावर नको काढू. फक्त 50 रुपये नाही येत हे यश. तेव्हा मला कळलं नव्हतं जे आज कळतंय. त्या माणसाने ऍडव्हान्स दिलेल्या 50 रुपयामध्ये त्याच्या बाळाचं रडणं दाबून ठेवलं. हे असं नाही घडत ग माझ्या जगात. मी माझ्या बिंडोकपणामुळे हट्टीपणामुळे आज मला सतत वाटत राहिलं की सगळं व्यवस्थित होईल, एव्हरीथिंग फाईन. एक दिवस 100 रुपयात काढायचा म्हटलं ना नेहा, तर मी 50 वेळा विचार करत होतो. तू वॉज अ किडिंग, म्हणजे कदाचित काढी नाही मी एक दिवस, पण तू जे मला सांगायचा प्रयत्न करत होतीस, जे जगणं दाखवायचा प्रयत्न करत होतीस, तिथे पोहोचू शकेन मी? नाही नेहा. कदाचित त्यासाठी त्यात घुसळून निघावं लागतं, ते टोचून घ्यावं लागतं, ते हातून स्वीकारावं लागतं. आय कांट. यू आर राईट. हे असं हट्ट करून तू माझ्या जगात येणं, मी तुझ्या जगात येणं, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. त्यासाठी कदाचित ते हातून स्वीकारावं लागतं, नाही तर आयुष्यभर आपण असे उपरेच राहतो. एनिवेज, गेले काही दिवस नेहा मी माझ्या बालिशपणामुळे, माझ्या हट्टीपणामुळे मी खरंच खूप त्रास दिला तुला. आय एम सॉरी. आय प्रॉमिस यू, यापुढे हे नातं पुढे नेण्यासाठी तुझ्या मर्जी विरुद्ध मी काही नाही करणार. और वैसे भी जोड़ी हम थोड़ी बनाते हैं, वो तो रिक्शा. बस. हॅलो समीर, मी लोकेशन पाठवतोय, मला घ्यायला येशील प्लीज? वहिनी, युजलेस. कळत नाही तुला? माझ्या रूम मध्ये येण्याआधी दरवाजावर नॉक करायचं, विचारायचं आणि मगच आत यायचं. उभी काय? जा, विचार आधी आणि मग आत ये. हो आलीच. वहिनी बोलवलं? येस. काय? वहिनी पार्टी अरेंज करायची आहे का? इथे ना भिकारी व्हायची वेळ आली आणि तुला किटी पार्टी सुचतीये. हाऊ युजलेस यू आर.
काल म्हाताऱ्याने वकील बोलवला इथे घरी. सगळी प्रॉपर्टी नातवाच्या नावावर करणार तू बहुतेक. आपण वेळच्या वेळी यशचं लग्न लावून देऊ शकलो नाही ना, तिथेच गोंधळ झालाय सगळा. आता आपण काय करायचं बहिणी? म्हणूनच तुला बोलवलंय. तू यशसाठी स्थळ शोधायचे. ऍब्सोल्युटली. कसं आहे ना, म्हाताऱ्याला मी पसंत केलेल्या मुली काही आवडत नाहीयेत. त्याला बहुतेक आपल्या क्लासच्या मुली नको आहेत. डाऊन मार्केट कोणीतरी हवंय, म्हणून तू मुली शोधायच्या. पण मला 2 दिवसात रिझल्ट हवाय. बहिणी, मी माझ्या चुलत भावाच्या मुलीला विचारू का? म्हणजे डाऊन तर डाऊन मार्केट आणि घरातल्या घरातच राहील. तुमच्या खानदानातली एका वेळी एकच मुलगी झेलू शकते मी. ती आली तर तुला या घराबाहेर निघावं लागेल. नाही नाही नाही, नको नको, आपण इथली कोणीतरी शोधूयात. युजलेस. आई, उद्या फ्रेंड्स बद्दल बोलायचे, तू लिहून देशील ना? आई, तू लिहून देशील ना? देशील ना आई? आई, काय झालंय तुला? गेले काही दिवस नाही मी माझ्या बालिशपणामुळे, माझ्या हट्टीपणामुळे मी खरंच खूप त्रास दिला तुला. यू आर राईट. हे असं हट्ट करून तू माझ्या जगात येणं, मी तुझ्या जगात येणं असं नाही होऊ शकत. त्यासाठी कदाचित त्या हातून स्वीकारावं लागतं, नाही तर आयुष्यभर आपण असे उपरेच राहतो. आय एम सॉरी. आय प्रॉमिस यू, यापुढे हे नातं पुढे नेण्यासाठी तुझ्या मर्जी विरुद्ध मी काही नाही करणार. आई, हे घे पाणी. पटापट पिलं तर पोटात दुखतं. चल, मी तुला जेवण गरम करून देते, भूक लागली असेल ना? काय झालं आई? फ्रेंडने परत कट्टे घेतली का? थांब, मी त्याला ओरडते. सारखं सारखं कशाला माझ्या आईवर रागवतोस? परी, या वेळेला ना तुझ्या फ्रेंडची काही चूक नाही. कदाचित आईनीच खूप त्रास दिला त्याला. आई, तुला एक सिक्रेट सांगू? काय? फ्रेंड माझ्यासारखाच आहे. कधी कधी राग करतो, लगेच शांत होतो. तू त्याला सॉरी बोललीस ना, तर तो लगेच तुझ्याशी बट्टी करेल. खरंच? जर त्याने तुझं ऐकलं नाही ना, तर मला आज घेऊन जा ऑफिस मध्ये, बघू कसं ऐकत नाही. नक्की. ऐक.
आजोबा, काय करताय तुम्ही? काय नाही, पाय चिपतोय. तुला आठवत लहानपणी खूप दमायचास, धावपळ करायचास, मी पाय चेपायचो आणि भरवायला आलो की पेंगायचंस, शांत झोपून जायचंस. आय नो. दमला असेल ना. तुमचे ना असे वाळगुच्चे घ्यायचं मन करतंय माझं. का रे? तुम्हाला कसं कळत हो की तुमची वाट बघत होतो? आणि दमलास खूप विचार करून करून, पण त्यातून एक बरं झालं. एक निर्णय घेतला मी आज. कसला? 2 पावलं मागे येण्याचा, नेहाला थोडी स्पेस देण्याचा, थोडी मोकळीक देण्याचा. मी ना आजोबा खूप हट्टी झालो होतो तिच्या बाबतीत. पण आता नाही. जर का आमची रेशीम घाट रेशीम घाट, जर का आमची रेशीम घाट बांधली गेलीच असेल तर ती स्वतःहून येईल. मी थांबीन तिच्या अटी, पण आता तिच्या मनाविरुद्ध मी काही करणार नाही. तुला एक गोष्ट सांगू, मुलींना त्यांच्या मागे मागे केलेलं आवडतं. नाही हो आजोबा, नेहा नाही आहे तशी, वेगळी आहे ती खूप. बाळ, तू एवढं आयुष्य नाही बघितलेलं. जिथं आपण हे सगळे प्रयत्न सोडतो ना, तिथून अक्षरशः विधभर यश, सक्सेस असतं. ते फक्त पाहत असतं की तुमची इच्छा किती दांडगी आहे. मला असं वाटतं की तू सगळं का करतोस मला काही कळत नाही. एवढं सांगेन, मागच्या वेळेसारखा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुला जे हवं ते मिळेल. यशसाठी डब्यात स्पेशल भाजी घेऊन जात, म्हणजे यशचा राग थोडा कमी. अरे आज नेमकं सांडगे संपले. आई, मगाचपासून कसली कुरबुर चालू आहेस तू? अगं मी काय बोललीस तू? हा, तू पण असंच म्हणते ना. परी काय करते कुरबुर? अगं सांडग्याची भाजी करायची होती, पण सांडगेच संपले. ओ वाव, सांडग्याची भाजी, सांडग्याची भाजी. ये! हळू तो डबा पडेल. आई, पण आज तर काकू थालीपीठ करणार आहे. सांडगे संपलेत ना, मग आज आपण आणूया आणि उद्या बनवूया. अगं मी फक्त तुझ्यासाठी नाही करत आहे, आज फ्रेंडसाठी पण डब्यात सांडगे नेणार आहे. आई, तू फ्रेंडला सांडग्याची भाजी देऊन सॉरी बोलणार आहेस? हो. मग फ्रेंड नक्की बट्टी घेईल तुझ्याशी. येस. चल आपण काकूंना विचारू सांडगे आहे की नाही. काय बाई हा माणूस, चहा दिला नाही की कटकट करायची आणि दिला की विसरून निघून जायचं. काकू काय ग, तुमच्याकडे सांडगे आहेत का? सांडगे? परीला लहर आले वाटतं. अगं पण मग थालीपीठ कोण खाणार?
काल थालीपीठ पाहिजे म्हणत होतीस ना? माझ्यासाठी नाही म्हणत, हे फ्रेंड साठी बनते सांडग्याची भाजी. अगो बाई, हो का? म्हणजे भांडण मिटलेलं दिसतंय. बरं झालं बाई, आमच्या जीवाचा घोर मिटला. आई, मी ओजसला विचारून येते. हा ओजस, माझ्याकडे नाहीये, पण थांब मी विचारते. सांडगे आहेत का कुणाकडे? सांडगे आपल्या यश साठी भाजी करायची नेहाला. बघते हा, बाहेर बाजाराला चालले, येताना आणते. हो आहेत, थांबा घेऊनच आले. बघितलंस ना, असंच विचारलं असतं ना तर कुणी दाद दिली नसती. पण आता बघ कशी जत्रा जमेल ती. येते मी. नेहाताई, ए नेहाताई. हा कुठे? नेहाताई, हे घे सांडगे. अगं नव्हते तर परीला घरी पाठवायचं ना, आमच्याकडे ते नेहमीच असतात. नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. आणि यशला सांगा गुड्डीने दिलेत म्हणून. नक्की. अगं नेहा, नेहा. हा, नेहमी काकू इथे. अगं बाई, हे घे सांडगे. अगं आज मी खूप घाईत आहे. जर मला वेळ असता ना तर अगदी मी भाजीच करून आणून दिली असती तुला. हो काकू. यशला सांग बरं की लेले काकूंनी दिले आहेत म्हणून हे सांडगे. त्यांना सांग की सोसायटीच्या सेक्रेटरीनी आठवण करून दे. येते मी. हो काकू. नेहा, अगं नेहा. जाधव काकू सांडगे आहेत ना यश साठी भाजी बनवायला? आणि सांगायचे जाधव काकूने दिले, हो ना? अगं काय भारी ओळखलेस तू. अगं पण मला सांग, यश एवढा मोठा माणूस आणि सांडग्याची भाजी? हो ना. पक्का चवीचा आहे ग. अगं मी पण काय तुझ्याशी बोलत बसले, तुला लेट होत असेल ना. हो. मी जाधव काकू, यशला सांगा सांडगे दिले ते. नक्की नक्की. हा हो, हो. मी दिले सांगायचं. हो काकू. येते काकू. अगं नेहा, निघालीस का ऑफिस मध्ये? हो काकू. आज सांडगे मिळाल्यामुळे किती चेहरा खुललेला आहे, किती छान दिसते. अशीच हसत राहा. आणि यशला ना, हो, त्याला सांगेन की सांडगे मला लेले काकूने दिले. येते काकू. हो हो. आणि नक्की सांग. हो काकू. हा. ये शिवानी, अरे आप बताइए तो प्रॉब्लम क्या है? ऐसे कैसे हो सकता है? वेदर क्लियर नहीं मतलब? अभी वेदर डिसाइड करेगा कि यश सर कहाँ ट्रैवल करेंगे और कहाँ नहीं. अरे शिवानी, 3 बड़ी बड़ी मीटिंग्स लाइंड अप है. पहली मीटिंग है लंदन में, दूसरी है लंदन में, तीसरी मीटिंग है फ्रैंकफर्ट में. ऑल राइट, फाइन. ब्रो, तू ट्रॅव्हल नाही करू शकत. वेदर. एक मिनिट, मला मेल आलाय वेदर इज फाईन. वेदरचा काही प्रॉब्लेम नाही, तिला सांग बुकिंग करायला. हे शिवानी पण न सांगूनही एक काम धड करत नाही. तुझं नाव शिवानी नाहीये, शिवीना आहे. काय जे असेल ते, पण तू का चाललाय सर इथून? काही गरज आहे का? जी काही कामं ती करतोय ना आपण हल्ली ऑनलाईन, मग आता काय जायची गरज आहे? हवं तर एक काम कर, मी जातो, तू इथे थांब. एक काम करूया का, मी नेहाला. समीर, तुला खरंच सांगून कळत नाही का? काल सांगितलं ना मी तुला, यापुढे नो जबरदस्ती, नो हट्टीपणा, नो बालिशपणा, नथिंग. आणि तूही काही करणार नाहीयेस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आत्ता जाऊन बोलू का? म्हणजे दिवस छान जाईल. तुझ्यासाठी डबा. नेहा, तू काय बोललीस का? हा,
नाही काय नाही. यश, तुझ्यासाठी हा डबा आणलाय. आय नो तू कालच म्हणालास की आता तू पोरकटपणा करणार नाही. ते ते खरंय, पण मी पण या गोष्टीला खूप ताणलं. म्हणजे गेले काही दिवस मी तुझ्याशी जी वागले ना, त्याने तुला खूप त्रास झाला. आय नो, आणि त्यासाठी खरंच 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 खूप सॉरी. मी पुन्हा अशी नाही वागणार. काल जे काय बोलला ना, त्याचा मी रात्रभर खूप विचार केला. आणि मला एक गोष्ट कळली की आपल्यामध्ये असं काहीतरी घडू शकत नाही, पण फ्रेंड म्हणून, कलिग म्हणून तर आपण न भांडता राहू शकतो ना. आणि घरमालक म्हणून तुझी जी अट होती ना, त्या अटीप्रमाणे आज मी तुझ्यासाठी डबा पण आणलाय. आणि डोंट वरी, कारल्याची भाजी नाही, सांडग्याची भाजी केली आहे तुझ्यासाठी. तिला सांग बुकिंग करायला. मी आहे कमिंग सर. सर, मी हे सांगायला आले होते की अग्रीमेंट प्रमाणे मी डबा घेऊन आली. आणि डोंट वरी, आज मी कारल्याची भाजी नाही आणली. थँक्स. ॲक्च्युली मी आउट ऑफ टाउन चाललोय काही दिवस, सो आय एम सॉरी, मला खाता नाही येणार. समीर डेफिनेटली संपवेल तो डबा. बरं झालं तू आलीस, मी तुला बोलवणारच होतो. आता पुन्हा नवं अग्रीमेंट. ह्यात काय अटी असणार आहेत नक्की? हे बघा सर, आता मी तुमची कुठली अट मान्य करायला तयार नाहीये. नाही, तुझा काहीतरी गैरसमज होता. इनफॅक्ट जुन्या अग्रीमेंटमध्ये काही अटी आहेत त्या सुद्धा मी क्लोज करणार आहे. त्या फारच बालिश होत्या. या, आणि हे तसलं काही अग्रीमेंट लेटर वगैरे नाही. ऍक्च्युली तू जेव्हा तुझं रेजिग्नेशन लेटर दिलं होतं तेव्हा आम्ही तुला सांगितलं होतं की कंपनी पॉलिसीप्रमाणे तुला 60 दिवसाचा नोटीस पिरियड पूर्ण करावा लागेल, इकडे काम करावं लागेल. पण आता कंपनीने असं डिसाईड केलंय की तुला ते सगळं करायची गरज नाहीये. कंपनी तुला त्या बंधनातनं मुक्त करते. तू उद्यापासून किंवा आजपासून, आत्तापासून, तुला जेव्हा वाटेल तेव्हापासून तू जाऊ शकतेस. You're free to go. मी काही दिवस आउट ऑफ इंडिया असणार आहे. कदाचित अवेलेबलही नसेल. पण समीर इकडेच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम आला किंवा काही कन्सर्न्स असतील तर तो आहेच मदतीला. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. इट्स लवली वर्किंग विथ यू.
आम्ही तुला सांगितलं होतं की कंपनी पॉलिसीप्रमाणे तुला 60 दिवसाचं नोटीस पिरियड पूर्ण करावा लागेल, पण कंपनी तुला त्या बंधनातनं मुक्त करते. तू उद्यापासून किंवा आजपासून, आत्तापासून तुला जेव्हा वाटेल तेव्हापासून तू जाऊ शकतेस.